आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली आणि एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाणे यांची संयुक्त कारवाई। एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाणे हद्दीतील खुनाच्या गुन्ह्यातील 2 आरोपी जेरबंद। दिनांक 27 जून 2025 रोजी नववाचे पूर्वी कुपवाड येथील नटराज कंपनीजवळ फिर्यादी यांचा मुलगा उमेश पाटील यास कोणीतरी अज्ञात इसमांनी अज्ञात कारणावरून त्याचे डोक्यात कोणत्या तरी हत्याराने वार करून जखमी करून त्याचा खून केल्याने सदरबाबत एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाणेस खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस अधीक्षक संदीप गुगे यांनी गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून घटनास्थळी भेट देऊन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा तसेच एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाणेस सदर गुन्हा उघडकीस आणून आरोपीस ताब्यात घेण्याबाबत आदेशित केले होते। सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतेज शिंदे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व स्टाफ आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाणे यांनी एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाणेकडील विश्वजित गाढवे व स्टाफ अशी 2 पथके तयार करून खुनाच्या गुन्ह्यातील अज्ञात आरोपींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्याबाबत रवाना केले होते। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांचे पथकामधील सतेश माने, सागर लवटे यांना त्यांचे बातमीदाराकडून बातमी मिळाली की उमेश पाटील यास मारणारा साहिल उर्फ सुमित खिलारी हा कुपवाडमधील फॉरेस्ट ऑफिस रोडवरील यश सर्व्हिसिंग सेंटर जवळ थांबलेला आहे। नमूद पथक मिळाले बातमीप्रमाणे कुपवाडमधील फॉरेस्ट ऑफिस रोडवरील यश सर्व्हिसिंग सेंटर परिसरात जाऊन निगराणी केली असता बातमीप्रमाणे एक इसम थांबलेला दिसला। त्याचा मिळाले बातमीप्रमाणे संशय आल्याने सपोनी पंकज पवार व त्यांचे पथकाने त्यास पळून जाण्याची संधी न देता जागीच पकडून त्याला त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव साहिल उर्फ सुमित मधुकर खिलारी, वय 24 वर्षे, राहणार मूळ बुलढाणा, सध्या राहणार बामणोली, कुपवाड असे असल्याचे सांगितले। त्याचेकडे पंकज पवार यांनी गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता साहिल खिलारी याने सांगितले की त्याने व त्यांचा मित्र सोन्या उर्फ अथर्व शिंदे आणि एक विधी संघर्ष बालक यांनी मिळून उमेश पाटील यांचे सोबत प्रेम प्रकरणातून वाद झाल्याने नटराज कंपनीजवळ डोक्यात लोखंडी रॉडने वार करून जखमी करून खून केला असल्याची कबुली दिली। लागलीच सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी सदर आरोपींना पुढील तपास व कार्यवाही कामी एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाणेकडे वर्ग केले आहे। तसेच एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाणेकडील पोपनी विश्वजित गाढवे यांचे पथकातील संदीप पाटील यांना गोपनीय बातमीदाराकडून बातमी मिळाली की सोन्या उर्फ अथर्व शिंदे हा कवलापूर येथील विमानतळ येथे थांबला आहे। लागलीच पोलीस ठाणेकडील पथकाने जाऊन सोन्या उर्फ अथर्व शिंदे यास ताब्यात घेऊन त्याचेकडे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केला असता वरील कारणासाठी उमेश पाटील याचा खून केल्याची कबुली दिली। सदर गुन्ह्याचा पुढील तपास एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाणे करीत आहेत। तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल साठी मुख्य संपादक सलीम भाई अता।